हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझं नाईट टाइम स्किन केअर रुटीन। तर चला सुरुवात करूया। मी मेकअप अप्लाय केला, त्यामुळे मी फेस वॉश केल्यावर पण माझा मेकअप पूर्णपणे जाणार नाही आहे। आपल्याला डबल क्लेन्स करावा लागणार आहे फेस। मी असा एक वेट टिश्यू घेतला आहे, तुम्ही कुठल्याही ब्रँडचा घेऊ शकता। आणि हे गार्नियरचं मायसेलर वॉटर आहे, ते मी असं माझ्या वेट टिश्यूच्या कोपऱ्यावर टाकते आणि मेकअप रिमूव्ह करते। एव्हरीडे मेकअपसाठी मी शक्यतो वॉशेबल मस्करा आणि आयलायनरचे प्रोडक्ट वापरते, कारण वॉटरप्रूफ प्रोडक्ट इझिली रिमूव्ह नाही होत। आपल्याला खूप प्रेशर लावावं लागतं, रब करावं लागतं, त्यामुळे स्किन डॅमेज होऊ शकते आणि आपले आयलॅशेस पडू शकतात। आता फक्त मी एकच बाजू खराब केली आणि उरलेला पूर्ण टिश्यू क्लीन आहे। आता उरलेला टिश्यूने मी पूर्ण फेस पुन्हा एकदा क्लीन करून घेते, म्हणजे जर मेकअप उरला असेल तर तो पण क्लीन होईल। हा वेट टिश्यू असल्यामुळे फेसवर खूप जेंटल वाटतो नॉर्मल टिश्यूपेक्षा। आता माझा फेस बऱ्यापैकी क्लीन झालेला आहे, मी फेस वॉश करून येते। मी आता फेस वॉश केला आहे, आपण नाईट टाइम स्किन केअर रुटीनला सुरुवात करूया। सर्वात आधी मी हा टोनर लावून घेणार आहे ब्लू हेवनचा। तुम्ही कुठलाही एक नॉर्मल मिस्ट वापरू शकता। त्यावर मी कोसारेक्सचा स्नेल म्युसिन वापरणार आहे 3 पंप। कोसारेक्सचा स्नेल म्युसिन वापरताना चेहरा ओला असला पाहिजे, जेणेकरून ते डीपली पेनिट्रेट होईल। हे प्रोडक्ट हायड्रेशन प्रोव्हाइड करण्यासाठी अमेझिंग आहे। तुम्ही बघू शकता माझ्या फेसवर किती इन्स्टंट ग्लो आला आहे आणि स्किनला टच केलं तर ती बाउन्स बॅक पण करते। आणि उरलेलं मी हातावर पण लावून घेते, यामुळे हात पण खूप छान सॉफ्ट राहतात। आता एखादा मिनिट झाला आहे ऑलरेडी आणि स्नेल म्युसिन माझ्या स्किनमध्ये नीट ॲब्सॉर्ब पण झालं आहे। सेकंड स्टेप आहे मॉइश्चरायझर, त्यासाठी मी हे निव्हियाचं सॉफ्ट क्रीम वापरते। फेसला मॉइश्चराइज करणं ही स्किन केअरमधली सर्वात इम्पॉर्टंट स्टेप आहे। स्किन जर प्रॉपर हायड्रेटेड असेल तर स्किनवर असणारे प्रॉब्लेम जसे ड्रायनेस आणि फाईन लाईन्ससुद्धा कमी दिसतात। नेहमी अंडर आईजसाठी मी एक होममेड क्रीम बनवलं आहे, ते वापरते। सध्या ते संपलं आहे, जर मी ते पुन्हा बनवलं तर मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन। आता ते क्रीम नाही आहे तर मी मॉइश्चरायझरच अंडर आईजला पण लावून घेते आहे। स्किन केअरचे प्रोडक्ट लावल्यानंतर मी त्याला मसाज नाही करत, त्याला 1-2 मिनटं ॲब्सॉर्ब होऊ देते। स्किनमध्ये पूर्णपणे ॲब्सॉर्ब झालं की त्यानंतर उरलेल्या प्रोडक्टला फक्त हलकासा मसाज करते, म्हणजे ते उरलेले प्रोडक्टसुद्धा स्किनमध्ये छान प्रकारे मुरेल। मी असं नोटीस केलं आहे की जेव्हा आपण प्रोडक्ट स्किनमध्ये ॲब्सॉर्ब व्हायला वेळ देतो तेव्हा स्किन खूप हायड्रेटिंग आणि ग्लोईंग वाटते। तुम्हीसुद्धा ही ट्रिक नक्की ट्राय करा। थर्ड स्टेप आहे रेटिनॉल। मी EGAचं रेटिनॉल वापरते। आपल्याला ते जास्त नाही घ्यायचं आहे, फक्त 1 पी साईज अमाऊंट घ्यायची। हे पूर्ण फेसला आणि नेकला लावणार आहे मी। रेटिनॉल हे अँटी एजिंगसाठी गोल्ड स्टँडर्ड मानलं जातं, त्यामुळे कोलाजन प्रोडक्शन वाढतं, चेहऱ्यावर पडलेले काळे डाग, रिंकल्स आणि फाईन लाईन घालवण्यासाठी सुद्धा मदत करतं। पण रेटिनॉल हे प्रेग्नंट आणि लॅक्टेटिंग मदरने वापरायचं नाही। डोळ्याचा एरिया सोडून पूर्ण फेसवर आपल्याला हे क्रीम इव्हनली लावून घ्यायचं आहे। आणि लास्ट स्टेप आहे आपलं लिप केअर, त्यासाठी मी हे बोरोलिन वापरणार आहे। विंटरमध्ये सुद्धा लिप्स खूप सॉफ्ट राहावेत आणि छान दिसावे, यासाठी मी बोरोलिन लावते। हा ट्रायल अँड टेस्टेड प्रोडक्ट आहे, तुम्ही पण डोळे बंद करून विश्वास ठेवू शकता यावर।
तुमचं जर वय 25च्या वर असेल तर तुम्ही सुद्धा रेटिनॉल स्टार्ट करू शकता. तुम्ही जर पहिल्यांदाच रेटिनॉल वापरणार असाल तर तुम्ही ओलेचं नाईट क्रीमसुद्धा वापरू शकता. ते पण खूप छान आहे. मी आधी तेच वापरत होते, पण मी आता रेटिनॉल वापरायला चालू केलं. त्यामुळे आपली स्किन खूप सफल राहते आणि अँटी एजिंगमध्ये बेनिफिट देतं. कुठलेही प्रोडक्ट ॲज सच आपल्याला एजिंगपासून थांबवू शकत नाही, पण काही चांगले प्रोडक्ट्स वापरून काही चांगल्या सवयी लावून आपण ग्रेसफुली एज करू शकतो. सो हे रुटीन त्याच्यासाठीच होतं. तर हे होतं माझं नाईट टाईम स्किन केअर रुटीन. हे रुटीन तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तर हा व्हिडिओ मी इथे संपवते. आपण पुन्हा भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन बाय.